शासकीय जागा कोणीही खाजगी माणसाने घ्यावी आणि त्याच्यावर बांधकाम करावं या मताचा मी नाही. पण नुसतं मोघम बोलून चालणार नाही. इथे तहसीलदार आहे, प्रांत आहे, कलेक्टर आहे, महसूल खातं आहे, राज्य सरकार आहे. या राज्य सरकारच्या सगळ्याच यंत्रणांना ह्या गोष्टी माहिती असतात, कुठली जागा शासकीय आणि कुठली खाजगी, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. हे तुम्हाला तर समजलं, इनडायरेक्ट जरी घेतलं असेल तरी माझंच नाव आहे घेतलं. माजी खासदार म्हणजे कोण? मीच आहे. मग जर माझ्या नावाने सतत बोंबा मारत बसणार असतील तर हेच चुकीचं आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, माझा आशीर्वाद फक्त त्या प्रोजेक्टला आहे असं नाही. माझा आशीर्वाद प्रत्येक भिवंडीच्या प्रोजेक्टला आहे. माझा आशीर्वाद प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रोजेक्टला आहे. का आहे? हे काही डेव्हलपर येतात, त्यांच्याच मालकीचे सगळे गोडाऊन नसतात. गोडाऊन शेतकऱ्याच्याही मालकीचे असतात. आणि 2007ला MMRD आली तेव्हा यांचा राजकीय क्षेत्रात जन्म पण नव्हता. तेव्हा मी जिल्हा परिषदेला पदाधिकारी होतो. तेव्हापासून बैठका घेतलेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सगळ्यांच्या जिल्हा परिषदेला बैठका घेऊन MMRDचे फायदे तोटे त्यावेळेला सगळ्या सरपंचांना समजून सांगितलेले आहेत. आणि 2007ला MMRD आल्यानंतर 7 वर्षापर्यंत मागच्या काँग्रेसच्या सरकारने काही केलं नाही. तर साहजिकच शेतकरी, व्यापारी आपला धंदा बंद ठेवू शकत नाही. आणि म्हणून अनेक लोकांनी ग्रामपंचायतीच्या परवानग्या घेऊन बांधकामं केलेली आहेत. हे राज्य सरकारला माहीत आहे. आपण बघितलं असेल तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं, गोडाऊनची ही आवश्यकता आहे. भिवंडीला गोडाऊनचं मोठं हब त्यांना करायचं आहे, इंटरनॅशनल हब करायचं आहे. त्याच्यासाठी अनधिकृत बनवावी ह्या मताचं मीही नाही. परंतु एक प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्या डेव्हलपरना, सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या रोजीरोटीचा व्यवसाय म्हणून हे गोडाऊन अनधिकृत करावे लागले. अनेक लोकप्रतिनिधींनी ह्यापूर्वीच्या माझ्या सकट ह्या गोडाऊनला सरकारचं संरक्षण मिळावं, ते अधिकृत व्हावे याच्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले. त्या काळातले माझ्या आधीचे खासदार असतील, मी असेन, सगळे आमदार असतील, सगळ्यांनी प्रयत्न केले. तर त्याच्यात यश आलं नाही. हे पहिलं उदाहरण आहे. लोकप्रतिनिधी हे अनधिकृत असेल तर अधिकृत करा असं सरकारला सांगतात. हे पहिलं उदाहरण आहे की हे तोडून टाका असं सांगतात. बरं सांगतात. अरे कोर्टातून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला स्टे घेतला याचा अर्थ तुम्ही अनधिकृत बनवलंय ना. मग आधी स्वतःचं पाडा की मग लोकांचं पाडायला सांगा. आणि त्याच्यात खोटं काय? जनतेची दिशाभूल कशी करायची की माझी उमेदवारी जाहीर झाली म्हणून केलं. कोर्टाची पिटिशन बघा, कोर्टामध्ये जे दाखल केलेलं आहे स्टेसाठी अर्ज 5 जानेवारी 2024. किती? 5 जानेवारी 2024. कोर्टाने इंट्रीम स्थगिती दिलेली आहे 6 जानेवारी 2024. तेव्हा हे महोदय शिवसेनेत होते. जनतेची दिशाभूल करायची की मी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी घेतली म्हणून मला त्रास देतात, सरकारला दोष द्यायचा. अरे हे काय आहे? लोकांची किती दिशाभूल करणार? नाही करा. मी आपल्या माध्यमातून महसूल मंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की जे काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. 23 एकर जागा जर शासकीय कोणी अशी लाटत असेल ना त्याच्यावर 100% कारवाई झाली. पण त्यांनी पुरावे शासनाला त्याचे दिले पाहिजे. स्वतःच्या गोडाऊनला स्टे घेतला म्हणजे गोडाऊन अनधिकृत आहेत, बरोबर. आता मी जननी आहे, याने 90,000 लोकांना रोजगार दिला आणि मी जर सगळी जननी आहे तर मी किती हजार लोकांना रोजगार दिलाय. मी खोटेपणाचा कळस, प्रश्न पण त्याचाच, उत्तर पण त्याचंच देतो. म्हणजे हे कमाल आहे की नाही? हा. आणि तुमचं जर अधिकृत आहे तर कोर्टात गेले कशाला स्टे घ्यायला? आणि एवढं आपल्याला सगळं वाटतं की नाही की भिवंडीत अनधिकृत काय होऊ नये. स्वतःपासून सुरुवात करा ना. स्वतःचा स्टे व्हेकेट करा, पाडून टाका. मॉल पण पाडा की अख्खा भिवंडी तालुका पाडा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू. आम्ही डेव्हलपर लोकांच्या पाठीशी आहोत. का? त्या भिवंडी तालुक्यामध्ये आर्थिक सुबत्ता जी आलेली आहे ती त्याच्यामुळे आलेली आहे. 10 वर्ष खासदार म्हणून, मंत्री म्हणून जे केलं म्हणून इथं डेव्हलपमेंट आली. जे काय आलं, मेट्रो आली, बडोदा एक्सप्रेसवे आला, हा नॅशनल हायवे आला, अनेक खाजगी डेव्हलपर जे आले, आमंत्रा आलं, गोदरेज आलं, मग अप्पर ठाणे आलं.
अशा अनेक उदाहरणं आपल्याला द्यायला लागतील. आम्ही कोणाला काडीचा त्रास दिला नाही म्हणून इकडे डेव्हलपमेंट यायला लागली. आणि या भागाला निश्चितपणाने आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचं असेल, जनतेला चांगला सुबत्तेच्या मार्गाने न्यायचं असेल तर आपल्याला योग्य भूमिका घेऊन सुनियोजित डेव्हलपमेंट करण्यासाठी सगळ्यांनाच योगदान द्यावं लागेल. या अशा प्रकारच्या भूमिका घेऊन आणि सतत माझं नाव घेऊन 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 कोणी तुम्हाला मोठं बोलणार नाही. लोक आता टीका करायला लागले की एका याच्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. पण आम्ही विकासाच्या बाजूने असल्यामुळे आम्ही या फंदात पडत नाही. आम्ही असले धंदे करत नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत. जिथे विकास होत असेल तिथेही शेतकऱ्यांचे गोडाऊन असतील आणि त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणाने उभे असतो. डेव्हलपमेंट शहराची झाली पाहिजे, गावांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, गावच्या प्रत्येक नागरिकाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, या भूमिकेत आम्ही असतो. म्हणून आम्ही हे फालतू धंदे करत नाही.